इकडे मंडळांच्या बांधकामाला आणि डेकोरेशनला पण सुरुवात झालेली आहे। ही जी मूर्ती पण बघा किती सुंदर आहे, लावून प्लॅस्टिक टाकलंय त्यामुळे, नाही तर मग फेटा पण जो आहे तो ओरिजिनल आहे आणि धोती आणि बाकीचे जेवढे पण कपडे ते सर्व ओरिजिनल घातलेले आहे या मूर्तीला। ही जी मूर्ती बघायला की पूर्ण डायमंडने डेकोरेट केलेलं आहे पूर्ण। बघा तिकडे किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहे, म्हणजे 10 ते 15 फूटच्या वरतीच असतील या, आणि काम पण सुरू आहे। हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग। सगळेच हा जो ऑगस्ट महिना तो पूर्ण फेस्टिवलनं भरलेला आहे। आता महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याकडे कानबाईमातेचा उत्सव झाला आणि रक्षाबंधन, मग आज 15 ऑगस्ट आणि जन्माष्टमी एक साथ, उद्या दहीहंडी पण आहे आणि काहीच दिवसात आपल्याकडे बाप्पांचं आगमन पण होणार आहे। तर आज आपण आलेलो आहे महाजन आर्ट्समध्ये, तिकडे की आपण पाहणार आहे की गणेशोत्सवाची तयारी ती कशी सुरू आहे। अजून दुसऱ्या वर्कशॉपला पण जाणार आहे आपण। तर आता आपण महाजन आर्ट्समध्ये काय तयारी चालू आहे ते पाहू। सो लेट्स गो। हे जे वर्कशॉप आहे इकडे असं थोडं मीडियम साईजच्या मूर्त्या बनवतात आणि ते त्या साईडला पण एक वर्कशॉप आहे तिकडे की मोठ्या मूर्त्या। तर आपण पहिले हे वर्कशॉप एक्सप्लोर करू। तर इकडे बरेच मूर्त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि काही मूर्त्यांचं राहिलेलं आहे। बऱ्याच मूर्त्यांवर प्लॅस्टिक पण टाकलेलं आहे, म्हणून त्यांचं जी व्हिडिओ ती क्लिअर घेता येणार आहे। बाकी ही पण मूर्ती पहा बरीच मोठी आहे, ऑलमोस्ट 1 फूट अर्धा फूटून असेल माझ्या हाईटून। आणि हे पण आहे, हे 2 सिमिलरच मूर्त्या आहे आणि या साईडला पण आहे। वरती देवींच्या मूर्त्या आहेत, त्यांना की आता ते नवरात्रीमध्ये सुरू करतील बनवणं। त्याला की पूर्ण डायमंडने डेकोरेट केलेलं आहे पूर्ण। बघा किती सुंदर आहे, लावून प्लॅस्टिक टाकलंय त्यामुळे, नाही तर मग फेटा पण जो आहे तो ओरिजिनल आहे आणि धोती आणि बाकीचे जेवढे पण कपडे ते सर्व ओरिजिनल घातलेले आहे या मूर्तीला। हे पण बुक असतं सर्व या। हे पाय मानराज पार्कची मूर्ती आहे व शंकर भगवानच्या अवतारातली मूर्ती आहे। खाली एक साईडला शंख आहे आणि या साईडला नंदी आणि वरती शेषनाग आहे। तिकडे बाहेर पण अशा मूर्त्या ठेवल्या ज्यांना की कलर करण्याचा बाकी आणि स्ट्रक्चर पण द्यायचं बाकी आहे, अशा रॉ मूर्त्या ठेवलेल्या आहे। आता या साईडच्या मूर्त्या एक्सप्लोर करून झालेल्या। आता जाऊ आपण त्यांच्या मोठ्या वर्कशॉपला, तिकडे की याच्यापेक्षा थोड्या मोठ्या साईजच्या मूर्त्या बनवल्या जातात। बनवणं सुरू आहे आणि मध्ये पण इकडे जेवढ्या पण मूर्त्या त्यांना कलर नाही आहे त्याचं पण जे बनवणं आहे ते सुरू आहे। आपल्याबरोबर आहे इकडे महाजन आर्ट्सचे ओनर। तर काका आपलं नाव? मी रवी महाजन। अच्छा, आणि आपलं हे महाजन आर्ट्स किती वर्षापासून सुरू आहे? मी गेल्या 25 वर्षापासून हा व्यवसाय करतोय। गणेशोत्सव आता आठवड्यावर झालेला आहे आणि तुम्हाला किती महिन्यांपासून किंवा दिवसांपासून सुरुवात करावी लागते मूर्ती बनवण्यासाठी? मूर्ती बनवण्यासाठी आम्ही वर्षभर आमची तयारी चालू असते। गणपती, दुर्गादेवी आणि परत लक्ष्मी, दिवाळीच्या लक्ष्मी पण आम्ही बनवतो। आणि गणपती हा मोठा उत्सव असल्यामुळे जास्त प्रमाणात गणपतीच्या मूर्ती आम्ही जास्त बनवतो आणि हे वर्षभर आमचं काम चालू असतं। माझ्याकडे 10 लोक काम करतात वर्षभर आणि माझ्या मूर्त्या ह्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये, परत औरंगाबाद, नाशिक इथपर्यंत आमच्या मूर्त्या सेंधवा MP मध्ये पण जात असतात मूर्त्या। धन्यवाद। इथे एरियात पण छान छान मूर्त्या बसतात गणपती बाप्पांच्या। हे पहा, आता आपण गणपती पाहायला गेलो तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच की किती सुंदर सुंदर डेकोरेशन आणि मूर्त्या असतात।
तर आता आपण आलेलो आहे चंदूलाल आर्ट्समध्ये, पण जळगावचं खूप फेमस वर्कशॉप असं आहे. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इकडे ना, बघा तिकडे किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहे, म्हणजे 10 ते 15 फूटच्या वरतीच असतील ह्या. आणि काम पण सुरू आहे इकडे. आणि त्या साईडला त्यांचा दुसरा वर्कशॉप आहे तिकडे की मीडियम साईजच्या मूर्त्या आहे. तिकडे त्याच्या साईडचा वर्कशॉप आहे, तिकडे मस्त छान छान मूर्त्या पण, आणि जास्त मोठ्याने इकडे मीडियम साईजच्या म्हणजे 5 ते 6 फुटापर्यंत. जे आपण असे मोठ्या जे सुंदर मूर्त्या आणि जे मे बी बुक झालेल्या असतील ना, त्यांच्यावर हे प्लास्टिक आहे का पावसामुळे टाकलं आहे माहीत नाही, पावसामुळे टाकलं असेल बहुतेक, म्हणून ही पण सुंदर मूर्ती मस्त, जसं सर्वात सुंदर वाटतं. ही मूर्ती चेक करा, ही ना 20 फुटापर्यंत असेलच ही. आणि ते डायरेक्ट ना ते याच्यावरच बनवतात, त्यांची ट्रॉली दिलेली असते मंडळाने, त्याच्यावरच बनवून देतात डायरेक्ट मूर्ती. म्हणजे तयार झाली की डायरेक्ट घेऊन जायचं, की अडचणीत नाही उचलायला ठेवायचं. आता मध्ये तर तसे बरेच मूर्त्या पण त्यांचं काम बाकी आहे, म्हणून सर्व आता की तुम्हाला दाखवू शकत नाही. तरीच फायनली आता माझ्या नाटकाने आर्ट्स म्हटल्या गणपती बाप्पांची मूर्ती ते एक्सप्लोर करून झालेलं आहे. म्हणजे बऱ्याच मूर्त्यांचं काम पण सुरू होतं, आणि जास्त तर मूर्त्यांवर त्यांनी प्लॅस्टिकच टाकलं होतं, म्हणून ते व्यवस्थित पाहता आलं नाही. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या आपल्या नेक्स्ट ब्लॉग होईल, आणि गणेश चतुर्थीचा ब्लॉग येतच राहतील. आता बाप्पांचा आगमन येतो पण ब्लॉग आपण शूट करू. सो व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग.